श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 22 जानेवारीपासून शनी यम योग या 3 राशींचे नशीब पलटणार. अचानक होईल धनलाभ. नवग्रहांमध्ये न्यायदेवता शनी हा सर्वात प्रभावशाली ग्रह मानला जातो. अशा प्रकारे या ग्रहाच्या स्थितीत थोडासा बदल अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात अशांतता निर्माण करतो. शनी एका राशीत सुमारे 2.5 वर्षे राहतो. अशा प्रकारे एक पूर्ण चक्र पूर्ण करण्यासाठी 30 वर्ष लागतात. यावेळी शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभमध्ये विराजमान आहे. या राशीत राहून त्याची दृष्टी कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जुळत राहते. अशी शनी आणि यमाची युती आहे. पंचांगानुसार 22 जानेवारी रोजी सकाळी 9:24 शनी आणि यम एकमेकांपासून 45 अंशावर असतील, ज्यामुळे अर्धकेंद्र योग निर्माण होईल. अशा परिस्थितीत 12 राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होईल. परंतु या तिन्ही राशींच्या जीवनात एक विशेष प्रभाव दिसून येतो. त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुमचं सहकार्य हे मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करते. त्यामुळे तुम्ही मला जास्तीत जास्त सहकार्य करा. आणि सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तर पहिली भाग्यवान राशी आहे मित्रांनो, मीन राशी. मीन राशीच्या लोकांसाठी अर्धकेंद्र योग खूप फायदेशीर ठरतो. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात भरपूर नफा मिळण्यासह प्रचंड यश मिळू शकते. शारीरिक आणि मानसिक ताणतणाव देखील कमी होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाची प्रशंसा मिळेल. जीवनात समाधान मिळू शकते. व्यवसायात प्रचंड यश मिळवण्यासह तुम्ही मोठा नफा मिळवण्यात यशस्वी होऊ शकता. या सप्ताहात तुमच्या आरोग्यात सुधार पाहिला जाईल. या कारणाने खेळ आणि आउटडोअर गोष्टींमध्ये तुम्ही उत्साहाने भाग घेणे तुमच्या ऊर्जेला परत एकत्र करण्यात आणि त्याच ऊर्जेने तुम्हाला उत्तम जीवन जगण्यात मदत करेल. या सप्ताहात तुम्हाला या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की जीवनात वाईट काळात आपल्याद्वारे संचय केलेले धनच आपल्या कामी येत असते. म्हणून या सप्ताहाच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला धनबचतीला घेऊन योग्य रणनीती करून एक चांगली योजना बनवण्याची आवश्यकता असेल. कारण गुरुदेव तुमच्या चंद्र राशीच्या 3ऱ्या भावात बसलेले असतील. तथापि तुम्हाला हे काम करताना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या सप्ताहात तुमचे कौटुंबिक जीवन अधिक अनुकूल राहण्याची शक्यता आहे. कारण तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहांची उत्तम स्थिती तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी सामान्यपेक्षा उत्तम दिसत आहे. ही अनुकूल स्थिती तुमच्या कौटुंबिक सदस्यांना प्रत्येक प्रकारची मानसिक समस्यांपासून निजात देऊन एकमेकांच्या प्रती त्यांचा भाईचारा वाढवण्यात मदतगार सिद्ध होईल. यावेळी कुटुंबातील जवळजवळ प्रत्येक सदस्यांचा व्यवहार
ही उत्तम राहण्याची शक्यता कायम राहू शकेल. या सप्ताहात तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आपल्या गुरु आणि मोठ्या व्यक्तींचे संरक्षक प्राप्त होणार आहे. तर शंका आहे की तुमचा त्यांच्यासोबत विचारांचा मतभेद उत्पन्न होऊ शकतो. यामुळे तुम्हाला या सप्ताहात बरीच चिंता होऊ शकते. यावेळी त्या विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीवर लक्ष देण्याची अधिक आवश्यकता असेल, जे जीवनात आपल्या धैर्याला घेऊन पूर्णतः अस्वस्थ आहे. कारण तुम्हाला या काळात सर्वाधिक संघर्ष स्वतःवर आपल्या अहंकाराला हावी होऊ देऊ नका. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या कक्षेत उत्तम करून आपल्या अभिभावकांचे आणि शिक्षकांचे कौतुक प्राप्त करू शकाल. तर या राशीसाठी भाग्यांक आहे मित्रांनो 7 आणि भाग्यरंग आहे हिरवा. या राशीसाठी उपाय आहे मित्रांनो, गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना भोजन दान करा. तर नंतरची भाग्यवान राशी आहे मित्रांनो मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी अर्धकेंद्र योग खूप फायदेशीर ठरू शकतो. करिअर क्षेत्रातील तुमची पकड बरीच मजबूत आहे. याद्वारे हे यश मिळू शकते. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर तो एकापेक्षा जास्त व्यवसाय सुरू करू शकतो. आर्थिक स्थिती चांगली आहे. तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता. प्रेम जीवनात आनंद होईल. तुमच्या चंद्र राशीच्या 6व्या भावात केतुदेव स्थित असेल आणि अशात या सप्ताहात तुमच्याजवळ भरपूर मात्रेत प्रचूर ऊर्जा असेल. परंतु कामाचा बोजा तुम्हाला त्रास देईल. परंतु तरीही तुम्ही या काळात उत्तम आरोग्य जीवनाने आपल्या कुटुंबियांसोबत अन्न घेऊन उत्तम भोजन करताना दिसाल. राहू महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात बसलेले असतील आणि याच्या परिणामस्वरूप आपल्या आर्थिक भविष्याची गोष्ट केली असता तुमच्या राशीतील जातकांना एक खास सल्ला दिला जातो की या सप्ताहात कुणालाही पैसे उधारीवर देऊ नका आणि कुणाकडून घेऊही नका. कारण ही वेळ तुम्हाला धन लाभ होण्याची प्रबळ शक्यता दर्शवत आहे. यामुळे तुम्ही आपल्या जाणकार लोकांना उधारीवर धन देण्याची मन बनवू शकता. तुमचा ऊर्जावान मनमोकळा आणि गर्मजोशी भरलेला व्यवहार तुमच्या आसपास खास करून तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आनंद देईल. या कारणाने तुम्हाला आपल्या आईवडिलांचे प्रेम आणि स्नेहप्राप्ती ही होईल. करिअर राशी भविष्याच्या संकेतानुसार जर तुम्ही पेशावर खेळणे जोडलेले आहे आणि कुठल्या चांगल्या नोकरीमध्ये कार्यरत आहे तर हा सप्ताह तुमच्यासाठी बराच महत्त्वपूर्ण राहणार आहे. कारण या काळात तुम्हाला आपल्या क्षेत्रात पुढे जाण्यात बऱ्याच संधी मिळण्याचे योग बनत आहे. या आठवड्यात ज्यांना आपण आतापर्यंत अयोग्य मानत आहात अशा सर्वांसमोर आपण कठोर परिश्रम घेऊन एक चांगले उदाहरण उभे करण्यास सक्षम असाल. त्यानंतर आपणास अभ्यास विद्यार्थी म्हणून गणले जाईल, ज्यांचे प्रत्येकजण कौतुक करेल आणि त्यांच्याशी बोलू इच्छितील. परंतु यावेळी आपल्यात अहंकार येऊ देऊ नका, अन्यथा
हे यश आनंदाऐवजी आपली प्रतिमा खराब करू शकते. या राशीसाठी भाग्यांक आहे मित्रांनो 3 आणि भाग्यरंग आहे केशरी. आणि या राशीसाठी उपाय आहे मित्रांनो, मंगळवारी गरीब किंवा गरजू लोकांना लाल मसूरची डाळ दान करा. यानंतरची भाग्यवान राशी आहे मित्रांनो वृषभ राशी. शनी यम यांनी बनलेला अर्धकेंद्र योग देखील या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. या राशीच्या लोकांना त्यांच्या नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुम्ही तुमच्या नियम आणि तत्वांच्या बळावर यश मिळवू शकता. याद्वारे तुम्ही इतरांसाठी एक उदाहरण बनू शकता. व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही तयार केलेली रणनीती प्रभावी ठरू शकते. प्रवासाद्वारे तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. यासह तुम्ही पैसे देखील वाचवू शकता. प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी या सप्ताहात तुम्ही कुणी नवीन व्यक्तीसोबत भेटू शकता. शक्यता आहे की या व्यक्तींसोबत तुमची भेट कुठल्या पार्टीमध्ये होऊ शकते. अशात कुठल्याही पार्टीमध्ये जाण्याच्या वेळी चांगल्या प्रकारे आवरून जा, म्हणजे दुसऱ्यांना आपल्या आकर्षक प्रतिमेने आपल्याकडे प्रभावित करण्यात यशस्वी होतील. या सप्ताहात तुम्ही आपल्या जीवनाची साथीच्या वेगवेगळ्या गोष्टी जाणू शकाल. यामुळे तुम्हाला वाटेल की एकदा परत तुम्ही त्यांच्या प्रेमात पडलेले आहे. यामुळे नात्यामध्ये नवीनपणा आणण्यात तुम्हा दोघांना यश मिळेल. सोबतच तुम्ही दोघे एकमेकांची सर्व नाराजी विसरून परस्पर आपल्या दाम्पत्य जीवनाशी जोडलेल्या काही महत्त्वाचा निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल. तर या राशीसाठी भाग्यांक आहे मित्रांनो 2 आणि भाग्यरंग आहे पांढरा आणि उपाय आहे चंद्राच्या वस्तू तांदूळ, साखर, पीठ, मैदा, दूध इत्यादी. यापैकी कोणत्याही वस्तूपैकी एक वस्तू कुठल्याही धर्मस्थानामध्ये दिल्याने पारिवारिक जीवन चांगले राहते. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुमचा सपोर्ट हा मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करते. त्यामुळे तुम्ही मला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसा. धन्यवाद.